मूर्त घेताना मूर्तीचा मोल भाव करू नये. ते हे खूप महत्वाचं, खूप महत्वाचं. आपण वर्षातनं 10 दिवस मनोभावी पूजा करून मूर्त स्थापन करतो. व्यापाऱ्यांना माल जातो भरपूर, 90% माल व्यापाऱ्यांना. आणि बाकी इंदोर, देवास, दुबई पर्यंत माल जातो. अच्छा, जी गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार करता तुम्ही, तर मग याच्यामध्ये सर्वात अवघड टप्पा कोणता असतो? मूर्तीचे डोळे. मूर्तीचे सर्व भाव सर्व डोळ्यावर आहे. आणि डोळ्यांसाठी मूर्त कमीत कमी 5 ते 6 वेळेस मूर्त फक्त डोळ्यासाठी घालावी लागते हातामध्ये. अच्छा, डोळ्यात 100 मूर्तींना 5 दिवस लागतात. पूर्ण पहिल्यापासून 100 मूर्तींना. हो, पहिल्यापासून शेवटपर्यंत. मुलं सुद्धा शाळेतून आले, मुलं सुद्धा कामाला लागून बसता लगेच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जे सर्वांच्या भक्तीचं श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सव जवळ आला की प्रत्येकाच्या घरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू होते. तर हे जे बाप्पा आपल्या घरी येतात ते पूर्णपणे बनवण्याच्या मागे किती प्रकारची मेहनत असते, कला असते, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण आलो आहोत एका गणपती मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात. इथे आपण पाहणार आहोत मूर्ती बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया, शाडू मातीपासून रंगकामापर्यंतचा प्रवास, या व्यवसायातील आव्हाने, खर्च, ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि अनेक अशा गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहीत असतात. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला गणपती मूर्ती बनवण्यामागचं एक वेगळंच जग पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार दादा, मी निशा. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. तर मला तुमची सर्वप्रथम ओळख करून द्या. आमचा कारखाना आहे मयूर आर्ट गणपती कारखाना, सिन्नर, पंचायत समितीच्या मागे. मी संदीप जाधव. आता हे जे तुम्ही करताय गणपती बाप्पांचा, चांगली सेवा करताय, तर मग याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? आता आमच्या वडिलोपार्जित व्यवसाय. अच्छा, पारंपरिक व्यवसाय. पारंपरिक. पहिले मातीच्या हाताने मूर्त बनवायचे आमचे वडील आजोबा. आणि आता आधुनिक पद्धतीने आता साचे निघाले, त्यात रबर मोल्ड, शाडू मातीचे डाय, नवीन नवीन निघत आलं आता. अच्छा, मग म्हणजे पहिलं जे हाताने बनवायचे तुम्ही, तर मग ते अवघड होतं की आता? अवघड, हाताने मूर्त अवघडच आहे. आता सोपं आहे. आता डायरेक्ट साच्यात प्रेस करायची, मूर्त बाहेर काढायची. ही जी गणपती बाप्पाची मूर्ती बनवता तुम्ही, तर मग त्याची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रक्रिया कशी असते? सुरुवातीला मूर्त पीओपी ची मूर्त आणलं तर मग पीओपी पातळ करून डाय मध्ये ओतायचं. 20 मिनिटात मूर्त बाहेर निघते. सुकल्यावर त्याची फिनिशिंग आणि कलरिंग. पूर्ण मूर्ती बनवण्यापासून तर शेवट म्हणजे डोळे वगैरे काढतो आपण, तर मग तो किती कालावधी जातो? पूर्ण कालावधी आता आम्हाला कमीत कमी 100 मूर्तींना 5 दिवस लागतात. पूर्ण पहिल्यापासून 100 मूर्तींना. हो, पहिल्यापासून शेवटपर्यंत. ही जी शाडू मातीची मूर्ती आणि पीओपी ची मूर्ती असते, तर याच्या दोन्हीमधला फरक काय असतो? शाडू मातीची मूर्ती एका दिवसभरात 2 ते 3 मूर्ती तयार होतात. पीओपी ची मूर्ती एका दिवसात 50 ते 100 मूर्ती तयार होतात. अच्छा, म्हणजे पीओपी ची शाडू मातीची मूर्ती हाताने प्रेस करून दागिने वगैरे सर्व हाताने करावं लागतात. अच्छा, रेडी साच्यामध्ये जशी आहे तसं बाहेर निघतं पीओपी ची. अच्छा, म्हणजे जो साचा आहे तो सेमच असतो? नाही, साचा वेगळा असतो दोन्हींचा पण. पीओपीचा रबर डाय असतो, शाडूचा पीओपी डाय असतो. शाडू मध्ये जी हाताने प्रेस करायला लागते, आणि हे पीओपी ची पातळ करून ओतली का लगेच 20 मिनिटात मूर्त बाहेर निघते. म्हणजे याची डिझाईन वगैरे, मुकुट वगैरे सर्व रेडी निघतं, पण शाडूला सर्व हाताने करायचे. फरक आहे. आता हे जे कलरिंग करताय तुम्ही, तर मग याला कुठले कलर वापरता? सर्व वॉटर बेस कलर. वॉटर बेस. सर्व वॉटर बेस. आणि हे कलर जे आहेत ते पर्यावरण पूरक असतात का? पाण्यात लगेच विरघळून जातात कलरिंग. अच्छा, कलर राहत नाही पाण्यामध्ये काहीच. सगळं पाण्यात आपण म्हणजे पाण्यातच मिक्स करतो कलर. पाण्यात मिक्स करूनच कलर मूर्तीला मारतो. आणि म्हणजे जेव्हा आपण विसर्जन करू तेव्हा ते कलर लगेच होऊन जातं पाण्यामध्ये. आता हा गणपतीचा सीझन येतो, तर मग आता तुमचा कारखाना पण आहे, मग एका सीझनला किती कारागीर काम करतात? आमच्या घरातलेच मेंबर असतात. 7 ते 8 मेंबर घरातले, सगळे घरातले सर्व माणसं. शाळेतली मुलं सुद्धा, शाळेतून आले मुलं सुद्धा कामाला लागून बसता लगेच. अच्छा, म्हणजे ते पण सगळं गणपती सर्व पूर्ण काम. अच्छा. आता हे जे गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार करता तुम्ही, तर मग याच्यामध्ये सर्वात अवघड टप्पा कोणता असतो? मूर्तीचे डोळे. म्हणजे जे आपण कलरिंग वगैरे करतो ते? मूर्तीचे सर्व भाव सर्व डोळ्यावर आहे. मूर्त हसरी आणायची का रडकी आणायची का कसं करायचं, सर्व डोळ्यांवर डिपेंड आहे.
म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचं कलरिंग करता डोळ्यांचा हो. आकार वगैरे हा. तो सर्वात अवघड सर्वात अवघड टप्पा डोळ्यांनाच मेन म्हणजे. आणि एक डोळ्यांसाठी मूर्त कमीत कमी 5 ते 6 वेळेस मूर्त फक्त डोळ्यांसाठी घाला लागते हातामध्ये, अच्छा. डोळ्यांसाठी फक्त, बाकीचं काम वेगळंच. हे जे काम असतं ते वर्षभर असतं की फक्त गणपतीच्या टाइमला? वर्षभर. म्हणजे तुम्ही वर्षभर मूर्ती तयार करून ठेवता? वर्षभर. डिसेंबर पासून काम चालू हा. होतं. नोव्हेंबर मध्ये दिवाळीची कामं झाली, लगेच डिसेंबर मध्ये गणपतीचं काम चालू लगेच. डिसेंबर पासून ते गणपती सप्टेंबर पर्यंत. सप्टेंबर पर्यंत. सप्टेंबर पर्यंत कंटिन्यू गणपती कामं. गणपती झाली का 2 दिवसांनी लगेच नवरात्र चालू होऊन नवरात्रीच्या. जाते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लगेच नवरात्रच काम चालू होऊन जातं. अच्छा. दरवर्षी साधारण किती मूर्ती तयार करता तुम्ही? दरवर्षी 3,500-4,000 हजार मूर्ती असतात. अच्छा. आणि म्हणजे आता कसं छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत मूर्ती बनवता, तर मग सर्वाधिक मागणी कोणत्या मूर्तीला असते? आता सध्या आपलं ग्रामीण भाग बघितला तर सर्वसामान्य लोक आहे. सर्वसामान्य म्हणजे जास्तीत जास्त 500च्या वर, जास्त 1,000-1,500 पर्यंत मूर्ती घेतो. मग 1 फूट, 1.25 फूट, आपण 1.5 फूट जास्तीत जास्त त्याला मागणी जास्त आहे. अच्छा. म्हणजे हे जे मोठे गणपती ते फक्त मंडळांसाठी? मोठे गणपती फक्त मंडळांसाठी. अच्छा. बाकी 1 सव्वा 1.5 फुटापर्यंत घरगुती मूर्त. म्हणजे आता हे तुम्ही एवढं बनवताय तर मग हे लोकल मार्केटलाच जाते की तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्यांना माल जातो भरपूर. 90% माल व्यापाऱ्यांना. आणि बाकी इंदोर, देवास, दुबई पर्यंत माल जातो. अच्छा. ग्राहकांच्या आवडीनुसार तुम्ही कस्टम डिझाईन वगैरे करता का? हो. आधी आम्हाला लवकर ऑर्डर दिली मूर्तीची तर मूर्तीची पाहिजे तशी मूर्ती करून मिळते. गणपती बसायच्या 4-5 महिने आधी आम्हाला मूर्ती सांगितली, आम्हाला फोटो दाखवला तर त्या हिशोबाने आम्ही मूर्ती तयार करून देऊ शकतो कस्टमरला. अच्छा. आणि आता कसं हे सोशल मीडिया जास्त प्रमाणात आहे, तर मग याच्या व्यवसायावरती काही परिणाम होतो का? परिणाम चांगला आहे. सोशल मीडियामुळे आम्हाला मार्केटिंग वाढली आहे मूर्ती. नाही म्हणजे कसं दरवर्षी नवीन नवीन डिझाईन येतात मार्केटला. सोशल मीडियामुळे ते आधीच लोकांना माहित होतं. लोकांना आधीच माहित होतं. म्हणजे लोक काय करतात, मोबाईलवर फोटो बघता आणि रिक्वायरमेंट आता आम्हाला अशीच मूर्त द्या, असंच धोतर द्या, असंच शाल द्या, फेटा असंच द्या. रिक्वायरमेंट खूप अनेक वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत लोकांच्या. या व्यवसायामध्ये सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं तुम्हाला? सर्वात मोठं आव्हान आहे त्या मार्केटिंगचं. मार्केटिंग कसं आहे, आता कॉम्पिटिशन जास्त वाढलेली आहे. आता काही ठिकाणी मूर्तींचे फक्त काही कारागीर फक्त मूर्त बनवायची आहे त्या कंडिशनमध्ये मूर्त सेविकरी करायची. मुळात म्हणजे जो मूळचा कारागीर आहे त्याला मार्केट मूर्तीची किंमत पाहिजे तशी मिळत नाही. म्हणजे आता सपोज काही जे किरकोळ व्यापारी असतात ते बाहेरून माल आणतात आणि मग ते काही ठराविक किमतीला लावतात माल. त्यांचे कसं आणलं, मूर्त आणली, समजा 100 रुपयाची मूर्त आणली ते म्हणतात आम्हाला 100 रुपये मग 20 रुपये एक्स्ट्रा गेले विकून मोकळे होऊन जातात. तसं तुम्हाला वर्षभर आम्हाला वर्षभर करून त्या रेट मध्ये विकला परवडत नाही विकायला. आणि व्यापाऱ्यांना द्यायला आम्ही व्यापाऱ्यांना देतो माल, पण मग ज्या व्यापाऱ्यामध्ये जो माल देतो तो रिटेल मध्ये विक्रीला परवडत नाही. फरक तो पडतो. आणि आता हे हवामानाचं कसं, पावसाचा किंवा इतर हवामानाचा परिणाम या वर्षी तर नाही, पावसामुळे तर मूर्ती खराब होतीच. आता शाडू मातीच्या मूर्तीला पाणी लागलं मूर्तीचा लगेच गाळ होतो. प्रश्न तो आहे. पीओपीची मूर्त भिजली तरी सुकून जाते लवकर, पण मग जास्त पाऊस आला का ती पण खराब होऊन जाते मूर्त. पावसामुळे टिकतच नाही मूर्त बाहेरची. आता कसं कच्च्या मालाच्या पण किमती वाढत आहे, तर मग याचा व्यवसायावरती काय परिणाम होतो का? आता कच्च्या मालाच्या डिझेल इंधनामुळे किमती सर्वच वाढलेल्या आहे. म्हणजे पीओपी आणतो, माती आणतो, जी पहिली आम्हाला 200ला गोण मिळायची ती 300 रुपये झाली आता. म्हणजे तो जागेवर फटका बसलेला आहे आम्हाला. आणि कस्टमरला आपण रेट वाढवले तर रेट कस्टमर म्हणता एवढी रेट खूप रेट वाढवली. तो फटका खूप बसलेला आहे मार्केटिंगचा, कलर रेटचा. आणि हे जे पीओपीचे वगैरे गोणं आणतात ते कुठून आणतात तुम्ही? सगळं नाशिकवरून मला आणतो सर्व. म्हणजे सगळं कलर वगैरे सगळं नाशिक? कलर मुंबईचे असतात. कलर सर्व मुंबईचे आणि पीओपी वगैरे सर्व नाशिक मधनं. आता हे कसं पीओपी आणि शाडू मातीचे गणपती तर मग पर्यावरण पूरक म्हणल्यावरती जास्ती करून शाडू मातीकडे जातात. हो, शाडू माती. तर मग त्याच्याबद्दल लोकांची काही जागरूकता वाढली आहे का? जागरूकता वाढली आहे. आता मागच्या वर्षीच पीओपी बंदीचं सावड आलं कारखानदारांना. तर मागच्या वर्षी शाडूची प्रोडक्शन जास्त वाढलं होतं, त्यामुळे आता या वर्षी पण शाडूचं कस्टमर वाढलेलेच आहे. अच्छा. पण मग जशा ऑर्डर येतात तसे तुम्ही शाडूचे बनवता का? ऑलरेडी डाय असतात आमचे शाडूचे, आणि डाय असतात त्या हिशोबाने ते बनवताना काही ऑर्डर आली का त्या हिशोबाने पण माल बनवतो मूर्ती. पण दरवर्षी आमच्याकडे 200-250-300 मूर्ती असतात. यावर्षी 800 मूर्ती शाडूच्या.
म्हणजे ऑलरेडी बनवून ठेवलं. हो, प्रोडक्शन वाढून दिले शाडूचं असं. आता कसं तुम्ही लहानपणापासून बनवताय मूर्ती, बरोबर, म्हणजे तुमचा पारंपरिक व्यवसाय. तर मग सगळ्यात मोठा अनुभव कोणता आहे तुम्हाला, की तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला तयार केलं चालू करायला गणपतीची मूर्ती, तर मग तुमचं सर्वात मोठं म्हणजे अनुभव कोणता आहे तुमचा? अनुभव आता काय आहे, सुरुवातीपासून आता घरचे करायचे ते बघत बघत आम्ही शिकून गेलो ते. आणि सुरुवातीला सर्व हाताने मूर्त होती. आम्ही ट्राय सुरुवातीला लहानपणी आम्ही पण सुरुवात केली ती हाताने मूर्तीची. बनवता आतापर्यंत मग व्यवस्थित बनायला लागले मूर्त. आणि मग साच्यामुळे तर अजून जास्त साच्यावर आणखी सोपं झालेलं आहे. तुम्ही जी बनवलेली सगळ्यात पहिली मूर्ती होती, तर ती जेव्हा विकली गेली, तर मग तेव्हा तुमची भावना कशी होती? आता कसं आहे, तेव्हाची गोष्ट आता त्याला झाली खूप वर्ष, 35 वर्ष आली त्या गोष्टीला. आणि तेव्हा ती मूर्त बनवायची म्हणजे आपण बनवली, विक्री आली. आम्ही 200-250 मूर्ती बनवल्या त्या सुरुवातीला. ते खूप वेगळंच वाटलं होतं, आपली मूर्त बनवली, आपला कारखाना चालू झालाय, खूप आनंद झाला खूप. म्हणजे तेव्हाचा क्षण सगळ्यात मेमोरेबल. सगळ्यात हो. मग तेव्हापासून मग पूर्ण कारखाना म्हणजे वर्षभर हेच काम चालू केलं आम्ही. तुम्ही पहिल्यापासून मूर्ती बनवताय, तर मग आतापर्यंत तुम्ही सगळ्यात मोठी किती फुटांची मूर्ती बनवलेली आहे? आमच्याकडे आता सर्वात मोठी म्हणजे 9 फुटापर्यंत मूर्त बनवली. अच्छा. आतापर्यंत. मग आताच्या हिशोबाने बघितलं, मोठी मूर्त विसर्जनाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पाण्यामुळे. त्यामुळे मूर्त होतं आता जास्तीत जास्त 4 फूट ते 5 फूट. त्यापेक्षा मोठी मूर्त ठेवीत नाही. पण मग पहिले तुम्ही 9 फुटापर्यंत बनवली? पहिले 9 फुटापर्यंत मूर्त बनवली आहे, पण मग आता 5 फुटाची पुढे मूर्त नाही. अच्छा. आणि सपोज जर कुणाची तुम्हाला ऑर्डर आली की त्यांना पाहिजे जास्ती फुटाची मूर्ती, तर मग त्याचं कसं करता? ते देऊ शकतो आम्ही. अच्छा. ती मूर्त देऊ शकतो तशी ऑर्डर प्रमाणे. अच्छा. पण मग म्हणजे आता कसे हे तुम्ही मोठ्या बनवलेल्या आहेत, तर मग तशी पूर्ण मोठी नाही बनवत, फक्त सेम तशीच नाही. फक्त सेम मूर्त मिळेल दुसरी मोठी, पण मग ऑर्डर प्रमाणे जशी असेल तशी, जशी अवेलेबल मिळेल मार्केटला कच्ची मूर्त, त्या हिशोबाने कच्ची मूर्त आणून आम्ही पेंट करून देऊ शकतो इथे. आता हे जे तुम्ही मूर्ती बनवता, तर मग याच्यामध्ये सपोज एखादी चूक झाली आहे, म्हणजे काही कलर वगैरे देताना किंवा काय कसली, तर मग ते पुन्हा दुरुस्त करता की पुन्हा नव्याने चालू करता? नाही, दुरुस्त होऊन जाते. कलर चुकला, कोणता पुढे बसला गेला तर ते दुरुस्त होऊन जातो कलर. मग अपोजिट धोत्राचा कलर चुकला तर वरती मग दुसरे कलर चेंज करायचे. अपोजिट कलर मारून मोकळायचा. असं म्हणजे ती गोष्ट पुन्हा नव्याने नाही करावी लागत? नाही, नव्याने नाही. आणि मुळात म्हणजे एकदा पूर्ण मूर्त कलर झाली आणि परत रिपेंट करायची ठरली तर मग ती अवघड आहे. तर रिपेंट करायला मग पूर्ण परत मूर्त व्हाईट करा, परत पहिल्यापासून प्रोसिजर करा. म्हणजे पुन्हा व्हाईट कलर द्यायचा? हो, पुन्हा व्हाईट कलर परत प्रोसिजर चालू की पूर्ण. आता ह्या जे तुम्ही मूर्ती बनवता, तर मग एकाच साच्यामध्ये बनवतात, तर मग याच्यात 2 मूर्तींमध्ये फरक कसं काय वाटतो? एका साच्यातून मूर्त एक सारखीच निघणार सर्व. एका साच्यातून तुम्ही 100-200 मूर्ती काढू शकता, सर्व मूर्ती सारख्याच. फक्त मूर्तीच्या कलरवर आपण ही मूर्ती ओळखू शकतो. ही मूर्ती वेगळी, ती मूर्ती वेगळी, 2 मूर्तीमध्ये फरक करू शकतो कलरवर. फक्त कलरवर म्हणजे जे काय तुम्ही हावभाव वगैरे, मूर्तीच्या आकारामध्ये काहीच फरक होत नाही, डिझाईन मध्ये आकारामध्ये काहीच फरक नाही, फक्त कलरिंग मध्ये फरक होतो. एखाद्या ग्राहकाने म्हणजे आजपर्यंत केलेली सर्वात वेगळी मागणी कोणती मूर्तीबाबत? तसं काही नाही, आता मूर्तींची प्रत्येकाची मागणी वेगवेगळी असते. त्यात कोणी कशी मागतं, कोणी कशी मागतं, काय ते सांगू शकत. एक असं असतं तर कोणी आता नवीन निघाले फ्लॅट, कापडी धोतर, कापडी फेटा, मग प्रत्येक जण फोटो आणतो, त्यानुसार आम्हाला असंच धोतर पाहिजे, असंच फेटा पाहिजे. वेगवेगळी प्रत्येकाची मागणी वेगवेगळी आहे. मग ते जेव्हा ते मूर्ती न्यायला येणार तेव्हा कस्टमाइज करून देणार. त्याच्या आधी ऑर्डर घेऊन कस्टमाइज करावं लागते आधी. अच्छा. आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स येतात का? दरवर्षी डिझाईन वगैरे? हो, दरवर्षी नवीन डिझाईन. मग त्याचा पुन्हा साचा तयार करावा लागतो? दरवर्षी नवीन साचे. मूर्तीचा दरवर्षी नवीन साचा करायचा आणि दरवर्षी नवीन डिझाईन. या वर्षी जी मूर्त झाली आहे ती पुढच्या वर्षी रिपीट करत नाही आम्ही. नाही. आता कसं ही मी बघते, ही फुलावरची, ही नवीनच म्हणजे ही नवीनच आहे या वर्षी. पुढच्या वर्षी ही राहणार परत दुसरी नवीन चेंज काहीतरी. आता हे जे काही नव्याने व्यवसाय सुरू करताय, तर मग त्यांना तुम्ही कुठला संदेश द्याल? नवीन व्यवसाय करताय तर मग त्यांना संदेश एवढाच आहे, नवीन व्यवसाय करता तर मार्केट टिकून ठेवा. नवीन व्यवसाय करायचा म्हणजे आपण फक्त मूर्त करायची, शेवटच्या गणपती बसायच्या दिवशी मूर्त विक्री करायची, फक्त पैसा मिळता.
फक्त पैसा बघता, मूर्तीची मेहनत किती आहे काय आहे काहीच बघती नाही. होते आहे आणि आपल्याला किती मेहनत करावं लागते मूर्तीला, फिनिशिंग मध्ये किती, कलरिंग मध्ये किती, भांडवल किती जातं हा विचारच करते नाही करत. फक्त मूर्त बनवायची आणि विक्री करायची एवढंच टार्गेट ठेवतो फक्त. म्हणजे आता कसं काही नवीन असतात की ह्या वर्षी आपण केलंय चालू तर काही प्रॉफिट नाही झाला तर मग पुढच्या वर्षी काही करतच नाही. प्रॉफिटचा विचारच करते नाही ते फक्त बनवायची आणि विक्री करायची एवढं टार्गेट ठेवता. त्याला मग अर्थच नाही काही. आपण वर्षभर मेहनत करतोय, मेहनतीची झालं पाहिजे ना काही. सर्व व्यवसाय करून व्यवस्थित आहे. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वात खूप महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ना मूर्तीची क्वालिटी देणं महत्वाचं आहे. मूर्तीची कलरिंग फिनिशिंग व्यवस्थित दिली तर कस्टमर कुठेही जात नाही. सर्व कारखाने करून परत जिथे मूर्ती फिनिशिंग व्यवस्थित आहे कस्टमर तिथेच फिरून येणार. आणि त्यात एक सातत्य धरलं पाहिजे. या वर्षी केलं, या वर्षी आपल्याला परवडलं नाही, पुढच्या वर्षी कसं काय करायचं हे नाही चालत. ते सातत्य धरून कंटिन्यू काम ठेवलं तर यशस्वी होणार. नाही ते 1 वर्ष करायचं आणि 2 वर्ष बंद, मग त्याला अर्थच नाही. आणि आता हे बघा दरवर्षी काहीतरी चूक होतच असणार तर मग ती चूक पण सुधारायची संधी पुन्हा मिळतेच ना संधी. ग्राहकांना आणि गणेश भक्तांना तुम्ही काय संदेश द्याल? ग्राहकांना आणि गणेश भक्तांना संदेश एवढाच आहे, मूर्त घेताना मूर्तीचा मोलभाव करू नये. ते खूप महत्वाचं. आपण वर्षातनं 10 दिवस मनोभावी पूजा करून मूर्त स्थापन करतो. मूर्ती घ्यायला जे येतात ना, मूर्त आपण समजा सांगितली नाही 500 रुपयाची मूर्त आहे तर 200 देता का, 100 देता का, 300 देता का, ती मूर्तीचा मोलभाव म्हणजे देवाचा मोलभाव करता. आता मॉलमध्ये गेल्यावर प्रिंटेड किंमत काढून देता, प्रिंटेड बारकोड स्कॅन करता, बिल निघालं, बिल देऊन मोकळे होता. मूर्तीमध्ये का मोलभाव करता? कपड्या दुकानात त्याचे बारकोड स्कॅन झाला किंवा पैसे देऊन मोकळे होता. मूर्तीच्या ठिकाणीच का मोलभाव करतात तेच समजत नाही. त्यांनी मोलभाव करू नये मूर्तीचा. कारागिरांचं मन दुखवतं मोलभाव, कारण वर्षभर एवढी मेहनत करायची आणि शेवटच्या क्षणाला मोलभाव करता. धन्यवाद दादा, तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला वेळ काढून. तर मी एवढीच देवाकडे प्रार्थना करते की तुम्ही इतक्या छान मूर्ती बनवलाय तर मग त्यांची विक्री वगैरे चांगल्या प्रकारे हो. धन्यवाद. तर मित्रांनो, गणपतीची मूर्ती तयार करणं हा फक्त एक व्यवसाय नाही, ती एक कला, मेहनत आणि श्रद्धेचा संगम आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रक्रियेबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातून तुम्हाला नवीन काही माहिती शिकायला मिळाली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.